विद्यार्थी मित्रांनो, गुड इव्हनिंग. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिप, 5वी 6वी सैनिकी स्कूल, 3री 4थी MTS BTS, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांची बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची तासिका अभ्यासत आहोत. या आजच्या तासिकेमध्ये आपण चुकीचे पद ओळखणे हा घटक अभ्यासणार आहोत. माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS, 3री 4थी MTS BTS, 5वी 6वी सैनिकी स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांची मोफत मार्गदर्शनाची तासिका घेतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 758854536308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मॅसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज लाईव्ह तासिका करत चला. तर चला, आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न काय पाहू. परत एक वेळ सर्वांना गुड इव्हनिंग. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया. या ठिकाणी आपल्याला चुकीचे पद ओळखणे हे तासिका घ्यायचे. त्यातील पहिला प्रश्न काय आहे, 2, 5, 11, 23, 48, 95. तर या ठिकाणी काय केलेलं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. पहा 2, 5, 11, 23, 48 आणि 95. तर या मालिकेमध्ये आपल्याला काय केलेलं आहे, ही जी पहिली संख्या आहे 2, ह्याला 2 न गुणायचं, अधिक 1 करायचं, पुढची संख्या आहे ते 5 आली काय. आता या 5ला परत 2 न गुणायचं, अधिक 1 मिसळायचं, 5 गुणी 10 आणि 1 11 हे पुढची संख्या येऊ लागली. 11 गुणिले 2 अधिक 1, 11 दुनी 22 आणि 1 किती होते 23, ही पुढची संख्या आली 23. या 23ला 2 न गुणायचं, अधिक 1 करायचं, 23 दुनी 46, अधिक 1 47 यायला पाहिजे, पण इथं काय आहे 48 आलेलं आहे. आता पुढं आपण पाहू, 47 गुणिले 2 अधिक 1 जर केलं तर 2 7 14 ला 4 हातच्याला 1, 2 चौक 8 आणि 1 9, 94 अधिक 1 म्हणजे हे काय येऊ लागले 95. हे बरोबर आहे. तर या ठिकाणी चुकीचं पद कोणतं आहे, तर 48 हे चुकीचं पद आहे. कोणतं आहे चुकीचं पद, 48 हे चुकीचं पद आहे. तर उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. आलं का लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. दुसरा प्रश्न आपल्यासाठी काय आहे विद्यार्थी मित्रांनो, पाहूया. 5, 8, 14, 28, 50 आणि 98. आता आपल्याला इथं जी काही संख्या दिलेल्या आहेत 5, 8, 14, 28, 50, 98 या संख्यापैकी एक पद हे चुकीचं आहे आणि ते कोणतं आहे हे आपल्याला काय करायचं आहे, शोधायचं आहे. कोणतं आहे हे आपल्याला शोधायचं आहे. तर या ठिकाणी काय केले पहा, 5, 8, 14, 28, 50 आणि 98. मग आता या ठिकाणी काय केलेलं आहे, 5 मध्ये आणि 8 मध्ये कितीचा फरक आहे हो, 5 मध्ये 3 मिसळले की 8 येते, बरोबर आहे. 8 मध्ये 6 मिसळलं 14 येते. मग या ठिकाणी आपल्याला आता हे 3, 6 इथं जर आपण 3ची दुप्पट झाली 6, 6ची दुप्पट जर 12 घेतलं तर 12 घेतलं तर या ठिकाणी आपल्याला काय यायला पाहिजे, 26 यायला पाहिजे, बरोबर आहे. आणि या 26 मध्ये जर आपण 24 मिसळलं तर 50 येऊ लागले का, येऊ लागले 50.
पुन्हा या 50मध्ये जर 48 आपण मिसळलं तर 98 येऊ लागले का? येऊ लागले. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 28 हे पद का आहे? चुकीचं दिलेलं आहे. कसं? तर या ठिकाणी काय केलेलं आहे, या दोन संख्यामधील जो फरक आहे तो दुपटीनं वाढत गेला. इथं 3चा फरक होता, 6चा झाला, 12, 24, 48. म्हणजे 3ची दुप्पट 6, 6ची दुप्पट 12, 12ची दुप्पट 24 आणि 24ची दुप्पट 48. संख्येत फरक काय झाला आहे? दुपटीने वाढत गेलेला आहे. फरक दुपटीने वाढत आहे. मग त्या ठिकाणी आपल्याला 28च्या ऐवजी 26 ही संख्या पाहिजे होती, पण त्या ठिकाणी 28 दिलेला आहे. मग चुकीची संख्या कोणती? 28. 28 आहे का पर्यायात? आहे. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 28 ही आपलं चुकीचं पद आहे. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3 का आहे? 7/10 7/10 कॉमा 9/12 कॉमा 11/14 कॉमा 14/15 कॉमा 15/18 कॉमा 17/20. चला यात चुकीचं पद कोणतं आहे सांगा बरं. कोण सांगतंय पाहून. स्पष्टीकरणासह सांगायचं आहे. स्पष्टीकरणासह सांगायचं आहे आपल्याला. चला 7/10 9/12 11/2 हे 11/14 14/15 15/18 आणि 17/20. तर पहा काय केलेलं आहे. अंश 2ने वाढत चाललाय. अंश कसा 2ने वाढत चाललेला आहे पहा. हे 7 मध्ये 2 मिसळलं 9, 9 मध्ये 2 मिसळा 11, 11 मध्ये जर 2 मिसळलं तर आपल्याला या ठिकाणी हे 13 यायला पाहिजे. काय यायला पाहिजे? 13. मग या 13 मध्ये जर 2 मिसळलं तर 15 येते. 15 मध्ये 2 मिसळलं 17 येऊ लागले. म्हणजे इथं 13 याच्याऐवजी काय आले? 14. आणि छेद काय झाला? छेद पण तसंच झालाय. छेद 2ने वाढत आहे. पहा हे 10 होतं. 10 मध्ये 2 मिसळा 12, 12 मध्ये 2 मिसळा 14, 14 मध्ये जर 2 मिसळलं तर इथं 16 यायला पाहिजे होतं. म्हणजे इथं काय यायला पाहिजे होतं? 13/16 असायला पाहिजे होतं. मग 16 मध्ये 2 मिसळलं 18, 18 मध्ये 2 मिसळलं 20. म्हणजे जसं महाग 2च्या फरकाने अंश वाढत चाललाय तसं पुढं पण 2च्या फरकानं वाढत चाललाय. मग मध्येच चुकीचं काय आलेलं आहे? तर 14/15 ही जी संख्या आहे ती 13/16 असायला पाहिजे होती. चुकीची कोणती संख्या आहे? तर 14/15 आहे का पर्यायात? आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक 2 14/15 हे चुकीचं पद आहे. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. चला बरं एकदा लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे सर्व व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. प्रश्न क्रमांक 4 का आहे? 68 पहा 68 85 102 123 136 153. आता ही संख्या पाहिल्याच आपल्याला लक्षात येते. काय पहा या 68 मध्ये आणि 85 मध्ये कितीचा फरक आहे? 17चा फरक आहे. आलं का लक्षात? हे 17चा पाडा 17 × 17 17 × 2 34 17 × 3 51 17 × 4 68 17 × 5 85 17 × 6 102 17 × 7 119 17 × 8 136 17 × 9 153.
तर या ठिकाणी काय केले, या 68 पासून घेतले. पहा 17 चौक 68, 17 पाचा 85, 17 सख 102, 17 सत्त 119 घ्यायला पाहिजे होतं. इथं काय घ्यायला पाहिजे होतं, 119. त्याच्यानंतर 17 8 36, 17 9 153. तर मग चुकीचं का आहे, इथं 119 घ्यायचं होतं तर चुकीचं आहे 123. पर्यायात आहे का 123 आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. काय असेल उत्तर, पर्याय क्रमांक 3 123 ही चुकीची संख्या आहे. हे का आहे, 17च्या पाढ्यातील संख्या आहेत. 17च्या पाढ्यातील संख्या आहेत. आपल्याला गणितामध्ये आणि बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा पाड्याची किती आवश्यकता आहे, त्यासाठी तुम्हाला मी सांगतोय 30 पर्यंतचे पाडे पाठ करा. 30 पर्यंतचे पाडे, 10 पर्यंतचे घन, 30 पर्यंतचे वर्ग. कारण की आपल्याला वर्ग संख्यावरचे प्रश्न आहेत, घनसंख्यावरचे प्रश्न आहेत बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा. म्हणजे जर आपण एक अभ्यास केला तर 2 विषयाला लागू होऊ लागले आपल्याला. एक वेळेस अभ्यास जर केला तर आपल्याला 2 वेळेस लागू होऊ लागलाय. तर त्यासाठी तुम्ही 30 पर्यंतचे पाढे ज्यांचे पाठ नसतील त्यांनी 30 पर्यंत पाढे पाठ करून घ्या. 30 पर्यंतचे वर्ग पाठांतर करा, 10 पर्यंतचे घन पाठांतर करा, कसोट्या पाठांतर करा. आलं का लक्षात? चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू. प्रश्न क्रमांक 5. का आहे प्रश्न क्रमांक 5? 16 36 49 100 आणि 144. आता यांच्याकडे जर पाहिलं आपण तर ज्यांना वर्ग पाठ आहेत त्यांना लागलीच लक्षात येतं प्रश्न. ज्यांना वर्ग पाठांतर आहे त्यांना लागलीच हा प्रश्न लक्षात येतो. पहा कसा येतो. आता 16 हा कशाचा वर्ग आहे हो, हा 4चा वर्ग आहे. 36 कशाचा वर्ग आहे, हा 6चा वर्ग आहे. 49 कशाचा वर्ग आहे, 7चा वर्ग आहे. 100 कशाचा वर्ग आहे, 10चा वर्ग आहे. 144 कशाचा वर्ग आहे, 12चा वर्ग आहे. मग आता वेगळं कोणतं गुरुजी, सगळे तर वर्गाचेच हे दिसू लागलेत की. 4चा वर्ग, 6चा वर्ग, 7चा वर्ग, 4चा वर्ग 16, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 10चा वर्ग 100, मग 12चा वर्ग 144. हे तर सर्व वर्ग संख्या दिसू लागलेत की. पण आता वेगळं कोणतं आहे, तर या ठिकाणी काय आहे पहा, हे 4चा वर्ग आहे, हे 6चा वर्ग आहे, हे 10चा वर्ग आहे आणि हे 12चा वर्ग आहे. म्हणजे ही 4 6 10 आणि 12 ही काय आहेत, समसंख्यांचे वर्ग आहेत. समसंख्यांचे वर्ग आहेत. या ठिकाणी 7चा वर्ग हा विषम संख्या आहे. 7 ही काय आहे, 7 ही विषम संख्या आहे आणि बाकी काय आहे, समसंख्या आहेत. मग वेगळं कोणतं असेल तर 49 ही वेगळं आहे. कारण की तो वर्गसंख्या आहे, पण कशी आहे ती वर्गसंख्या, तर ती विषम संख्येचा वर्ग आहे. कशी आहे ती, विषम संख्येचा वर्ग आहे. मग काय असेल उत्तर, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. आलं का लक्षात? ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 6 का आहे, 12. संख्या काय आहेत, 12 17 24 37 48 आणि 65 या काय आहेत संख्या आहेत. मग आता यामध्ये आपल्याला पाहावं लागेल तर 12 37 काही मूळ संख्या, समसंख्या, घनसंख्या, वर्गसंख्या, वर्गसंख्या अधिक 1, घनसंख्या अधिक 1 असं काही आहे का. तर पहा या 12 मध्ये आणि 17 मध्ये कितीचा फरक आहे, 5चा फरक आहे. या 12 मध्ये अधिक 5 मिसळ की 17 येते. 17 मध्ये 7 मिसळ 24 येऊ लागले. 24 मध्ये 13 मिसळलं. पहा 24 मध्ये जर आपण 13 मिसळलं तर 37 येते. त्याच्यानंतर 5 7 13, त्यानंतर
आता या ठिकाणी काय केले पहा, 48 आणि 65 पाहू आपण. 48 आणि 65, 15 मधून 8 गेले, 7 राहिले, 5 मधून 4 गेले, 17चा फरक आहे. या ठिकाणी काय केले, क्रमवार मूळ संख्यांचा फरक आहे. पहा कसा आहे, क्रमवार मूळ संख्याचा फरक आहे. 5, 7, 11, 13, 17, 19 असं यायला पाहिजे. मग आता इथं काय माहिती आहे का, ही 5 मूळ संख्या झाल्याच्यानंतर क्रमाने येणारी 7 आहे, ही 5 आली, 7 आली, आता 11 यायला पाहिजे. म्हणजे या 24 मध्ये 11 मिसळल्याच्या नंतर काय येतं, 35. मग 37च्या ऐवजी इथं काय यायला पाहिजे होतं, 35 यायला पाहिजे होतं. मग या 35च्या नंतर 11ची झाल्याच्या नंतर 13चा फरक असायला पाहिजे होता. इथं 13च्या फरकानं 48 आलेलं आहे. इथं काय आहे पहा, हे 13च्या फरकानं 48 आलेलं आहे. इथं 11चा फरक यायला पाहिजे होता. म्हणजे 5, 7, 11, 13, 17 या क्रमवार मूळ संख्येत. मग इथं 35च्या ऐवजी 37 आले. म्हणजे चुकीची संख्या कोणती आहे, तर पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 37 ही चुकीची संख्या आहे. काय केले पहा, या दिलेल्या संख्येमध्ये जो फरक आहे, तो फरक आहे क्रमवार मूळ संख्यांचा फरक आहे. फरक कसा आहे, तर फरक हा क्रमवार मूळ संख्यांचा फरक आहे. आलं का लक्षात? चला, ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पाहू. प्रश्न क्रमांक 7 काय आहे, 1, 4, 9, 16, 30, 36, 49, 64. खूप सोपा प्रश्न आहे पहा. 1, 4, 9, 16, 30, 36, 49 आणि 64. पहा सोपा प्रश्न आहे एकदम. काय आहे या प्रश्नामध्ये, हे 1चा वर्ग आहे, हे 2चा वर्ग आहे, हे 3चा वर्ग आहे, हे 4चा वर्ग आहे, हे 6चा वर्ग आहे, हे 7चा वर्ग आहे, हे काय आहे 8चा वर्ग आहे. इथं काय यायला पाहिजे होतं दादा, 5चा वर्ग 25 यायला पाहिजे होतं. म्हणजे 1चा वर्ग, 2चा वर्ग, 3चा वर्ग, 4चा वर्ग, 5चा वर्ग, 6चा वर्ग, 7चा वर्ग, 8चा वर्ग. म्हणजे क्रमवार नैसर्गिक संख्यांचा वर्ग. क्रमवार नैसर्गिक संख्यांचा वर्ग. तर या ठिकाणी 25 याच्या ऐवजी काय आलेलं आहे, 30 आलेलं आहे. म्हणजे वेगळं काय आहे, तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे जे आहे ही वेगळी संख्या आहे 30. तिथे काय यायला पाहिजे होतं, 25 यायला पाहिजे होतं. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, मग 5चा वर्ग 25 यायला पाहिजे होतं, 30 आले. पुढं पहा, 6चा वर्ग आलाय, 7चा वर्ग आला, 8चा, म्हणजे राहिलाय कोणता, 5चा वर्ग. म्हणजे चुकीची संख्या कोणती आहे त्या ठिकाणी, तर चुकीची संख्या आहे 30 ही चुकीची संख्या आहे. आलं का लक्षात? ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. प्रश्न महत्त्वाचे आहेत. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. पुढचा प्रश्न पाहू आपण. पुढचा प्रश्न काय आहे आपल्यासाठी, 7, 14 पहा, 7, 14, 21, 32, 35, 42, 49. एवढा सोपा प्रश्न आहे. अरे खूप म्हणजे खूप सोपा प्रश्न आहे हा. पहिली दुसरीचे मुलं सुद्धा हा प्रश्न सोडवू शकतात. त्यांना जर आपण म्हणलं की असं असं करायचं, ह्याचं वेगळं काढायचं, तर काय सोपा म्हणजे सोपा प्रश्न आहे. पहा काय केलेलं आहे इथं, या 7 मध्ये आणि 14 मध्ये 7चा फरक आहे. 14 मध्ये आणि 7 मध्ये 21 मध्ये 7चा फरक आहे.
आणि इथं कितीचा फरक दिलाय? 11चा फरक आहे. पुढं वेगळाच आहे. पुढं या दोघाचा जर पाहिलं तर 7चा आहे, या दोघाचा पाहिलं 7चा आहे. म्हणजे का आहे? हे 7च्या पाढ्यातील संख्या आहेत. या का आहेत? 7च्या पाढ्यातील संख्या आहेत. माझा संख्या आहेत म्हणून लागलो. माझा चुकीचं कोणतं म्हणायचं? 7चा पाढा 7 एक 7, 7 दोन्ही 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28, 7 पाचा 35, 7 सखम 42, 7 7 49, 7 8 56, 7 9 63, 7 10 70. तर पहा, हे 7 एक 7, 7 दोन्ही 14, 7 त्रिक 21. मग आता इथं 7 चौक 28 यायला पाहिजे की गुरुजी? नाही आलं 28. मग 7 चौक 28 आलं तर पुढं 7 तापाच्या 35 झाले, 7 सकम 42 झाले, 7 7 49 झाले. मग चुकीचं काय? तर ही 32 आहे. या 32च्या ऐवजी 28 यायला पाहिजे होतं तिथं. 32च्या ऐवजी जर 28 आलं तर हा क्रम बरोबर झाला असता. मग चुकीचं काय आहे? तर 32 ही संख्या चुकीची आहे. 32 ही संख्या जी इथं आलेली आहे चुकीची आलेली आहे. म्हणून उत्तर काय असेल? 32. पर्यायात आहे का? आहे. पर्याय क्रमांक 1 32 हे उत्तर चुकीचं आहे. आलं का लक्षात? पहा किती सोपे सोपे प्रश्न आहेत व एकदम सोपे प्रश्न आहेत. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पाहू. पुढचा प्रश्न काय आहे आपल्यासाठी विद्यार्थी मित्रांनो? 11, 17, 23, 31, 41, 43 आणि 59. प्रश्न काय आहे पहा. 11, 17, 23, 31, 41, 43 आणि 59. हे पाहिल्यात आपल्या लक्षात येते. हे पाहिल्यात आपल्या लक्षात येते. काय लक्षात येते? तर पहा, आपल्याला या ठिकाणी मूळ संख्या काय येत आहो? 2 3 5 7 11 13 17 19 23 29 काय आहेत? ह्या मूळ संख्या येतात. कोणकोणत्या येतात? 11 ते आपण 11 पासून चालू झाले इथं, किंवा 2 3 5 7 11 13 17 19 23 29. त्याच्यानंतर 31 37 41 43 47. त्यानंतर कोणते आहेत? 53 59. आता इथं काय केले पहा. हे 11 घेतले, हे तर अगोदरच्या घेतल्या नाही. 11 घेतले, त्याच्यानंतर 17 घेतले, त्याच्यानंतर 23 आले, त्याच्यानंतर 31 आले, त्याच्यानंतर 41 आलेली आहे, त्याच्यानंतर 43 आलेली आहे आणि त्याच्यानंतर 59 आलेली आहे. पण तुम्ही जर पाहिलं तर या दोघीमध्ये एक मूळ संख्या सोडलेली आहे. या सर्व तर मूळ संख्याच आहेत. हे काय आहेत? सर्व मूळ संख्या येतात. पण या दोन्हीमध्ये एक इथली मूळ संख्या राहिली आहे घ्यायची. कोणती? 13. इथं कोणती राहिली आहे? 19. इथं कोणती राहिली आहे? 29. इथं कोणती राहिली आहे? 37. मग आता 37च्या नंतर 41 आली. 41च्या नंतर ही 43 सोडून द्यायची होती आणि इथं काय घ्यायचं होतं? 47 घ्यायचं होतं. आणि मग 47च्या नंतर इथं दोघाच्या मध्ये 53 सोडून दिली 59. म्हणजे या ठिकाणी इथं 47 यायच्या ऐवजी 43 आले. तर चुकीचं पद काय आहे इथं? तर चुकीचं पद आहे 43. म्हणजे उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2. चुकीचे पद काय आहे? 43. पर्याय क्रमांक 2. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 का आहे? प्रश्न क्रमांक 10. 42 45 पहा.
42, 45, 48, 54, 60, 67 आणि 75. 42, 45. आता इथं काय केलेलं आहे पहा, या 42 मध्ये आणि 45 मध्ये 3चा फरक आहे. 45 मध्ये आणि 48 मध्ये 3चा फरक आहे. 48 आणि 54 मध्ये 6चा फरक आहे. 54 आणि 60 मध्ये 6चा फरक आहे. म्हणजे इथं 2 वेळेस 3चा फरक आला, 2 वेळेस कितीचा फरक आला, 6चा फरक आला. आलं का लक्षात? आता या दोघांमध्ये कितीचा फरक आहे, 7चा फरक आहे. आणि या दोघांमध्ये कितीचा फरक आहे, 8चा फरक आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आपल्याला काय दिलाय, इथं 8चा फरक आहे, इथं 7चा फरक आहे, इथं 6चा फरक आहे, इथं 3चा फरक होता. मग इथं काय पाहिजे होतं पहा, हे 45 अधिक 3 48, 48 अधिक 4 काय पाहिजे होतं, सॉरी इथं 42 पासून चालू झाले. 42 आणि 3 45, 45 आणि 4 या दोघांमध्ये 3चा फरक आहे. या दोघांमध्ये इथं कितीचा, 3चा आहे. मग इथं 4चा फरक असायला पाहिजे होता, 49. 49 आणि 5चा फरक 54 असायला पाहिजे. 54 आणि 6चा फरक 60 असायला पाहिजे. इथं काय असायला पाहिजे, 7चा फरक 67, इथं 8चा फरक 75. तर या ठिकाणी आपल्याला 3 4 5 6 7 8 नैसर्गिक संख्याचा फरक आहे. फरक कसा आहे, नैसर्गिक संख्यांचा फरक आहे. नैसर्गिक संख्यांचा फरक आहे 3 4 5 6 7. पण इथं काय दिले, हे 49 यायला पाहिजे, ते इथं 48 दिले. इथं काय यायला पाहिजे, 49. हे 42 आणि 3 45 आणि 4 49, 49 आणि 5 54. म्हणजे चुकीचं पद काय आहे दादा, 48 हे चुकीचं पद आहे. 48 का आहे, चुकीचं पद आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 2. आलं का लक्षात? चला, वेळ झालेली आहे, आपले 10 प्रश्न झालेले आहेत. या ठिकाणी थांबू. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.